राम राम शेतकरी मित्र. मी एक जुगाड बनवलेला आहे. आता हे 2 वर्ष मी याच्यावर सतत काम करत आहे. मी आणि माझी पत्नी आणि हे तण काढण्याचं काम करते. आपल्याला शेतकऱ्याला नाही का मजूर परवडत नाहीत. मजुरीचे खूप वाढलेले भाव असल्यामुळे आपल्याला परवडत नाही. तरी पण लावावं लागते कधी काळी. पण जेव्हा शेतामध्ये लहान लहान तण असते, आम्ही तर 1 ते 2 वेळा याच्यानं खुरपणी केलेलीच आहे. लहान लहान तण असताना आपण चांगल्या पद्धतीने याचा उपयोग चांगला घेता येते. कापसाच्या बुडाला कसंही टाकता येते, कुठेही टाकता येते आणि विळा जसा खुरपणी करतो तसं तेवढं काय विळ्यानं काय खुरपणी होत नाही आणि तण असं ढकलता येत नाही, साफ करता येत नाही. पण यानं चांगल्या पद्धतीनं साफ करता येते. कोरड्यामध्ये तर खूपच उपयोगी पडते. आता ह्याचा उपयोग कसा करायचा आहे, आता हे कसं करायचं मित्र, हे रॉ मटेरियल होतं माझ्याकडे, एक्स्ट्रा मटेरियल जे आता भंगारमध्ये विकायचं. विहिरीवरचा उरलेला गज ते कापलेला होता. मग त्याच्याकूनच हे कापून घेतलं. हे अशा पद्धतीने याला मोडलं आणि हे असं थोडं थोडं वाकून घेतलं आणि हे रिकामी पास होती, जे लई पतली झाली, डवरे हाणून हाणून लई पतली झाली. मग याला काय केलं, पेंचीसनं टाईट बांधून घेतलं इथं आणि हे कधी हालते, याला हालू नाही, इकडे तिकडे जाऊ नये म्हणून असं एक वेळ बांधून घेतलं. असं इकडे एक वेळ बांधून घेतलं, ढिलं झालं तरी पुन्हा टाईट करता येते. आणि इथं बांधलं आणि हे बांबू, हे तुमच्या उपयोगी येईल. तुमच्याकडे मटेरियल असेल याचा उपयोग चांगल्या पद्धतीने घ्या. आणि याचं काम कसं करायचं मित्र पहा. आता तुम्हाला दाखवतोच, डेमोत दाखवतो. या पद्धतीनं हे असं तण काढण्याचं काम चांगल्या पद्धतीनं करते आणि किती फास्ट करू शकता. लहान लहान गवत तर एकदम जोरात निघते. अशा पद्धतीने असं काम करता येते. कापसाच्या बुडाला कुठंही टाका आणि कसंही टाका, चांगल्या पद्धतीनं काम करता येते. आता ओली जमीन आहे, थोडेसे पेंड लागतात, पण कोरड्यामध्ये पेंड काही लागत नाहीत. चांगल्या पद्धतीने काम करता येते, तुमचे पैसे बचित व्हावे, हेच माझा ध्येय आहे. आम्ही 5 एकरचं पूर्ण यानंच आम्ही तण काढलं, 2 वेळेस काढलं. तुम्ही करून पहा, तुमच्याकडे मटेरियल असेल याचा उपयोग चांगला घेऊन पहा. आता ओल्यामध्ये पेंड लागायला त्यामुळे थोडंसं कठीण जाते, पण कोरड्यामध्ये 1 नंबर जमते. तुम्ही याचा उपयोग घेऊन पहा. तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवला. तुम्हाला वाटलं लाईक करा, कमेंट करा, शेअर